नमस्कार मंडळी, आज आपण शनिग्रहाचं रत्न नीलम याच्याविषयी जाणून घेणार आहोत। या रत्नाचे अनेक फायदे आहेत, परंतु नीलम या रत्नाविषयी अनेक चुकीच्या, भीतियुक्त आणि भ्रामक कल्पना जनमानसांमध्ये आहेत। मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवरून। ज्योतिष विषयातल्या विविध रंजक गोष्टी जाणून घेण्याकरता माझे हे चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। हे YouTube वरील जे चॅनल आहे ज्योतिष कट्टा, आणि हो, सोबत असलेलं बेलचं चिन्ह सुद्धा अवश्य दाबा, जेणेकरून माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतील। चला तर मग आज आपण माहिती घेऊया शनीचं रत्न नीलम याच्याविषयी। त्या अगोदर शनी ग्रहाचं कारकत्व काय आहे ते माहिती करून घेऊया। शनी ग्रहाच्या शुभ बाजूमध्ये राजकारण, कायद्याची व इतिहासाची आवड, बजेट, भविष्यातील मोठे निर्णय, मोठी व दीर्घकाळपर्यंत चालणारी कामं, कामातील आणि व्यक्तिमत्वातील कठोर शिस्त, किचकट गणिती भाग, या सगळ्या गोष्टी येतात। तर अशुभ बाजूमध्ये शारीरिक कष्ट, हाल अपेष्टा, कायमचे आजार, मृत्यू, दारिद्र्य, गरिबी, पराधीनता, बेअब्रू, लोभ, मोह, प्रत्येक कामामध्ये होणारा विलंब, संकट, अडचणी, व्यवसायातील नुकसान, चोरी, पती पत्नींमधील असलेला बेबनाव, घटस्फोट यासारख्या असंख्य वाईट गोष्टी येतात। आता आपण नीलम रत्नाविषयी बोलूया। नीलम हे रत्न गर्द निळा, पांढरट निळा, काळपट, तपकिरी अशा विविध रंगामध्ये मिळतं। नीलम रत्नामध्ये दोन प्रकार आहेत, एक जलनील आणि दुसरं म्हणजे इंद्रनील। ज्या नील रत्नाच्या मध्यभागामध्ये पांढरा रंग असून भोवताली निळसर छटा असते किंवा संपूर्ण रत्न एकसारख्या निळ्या रंगाचे असते त्याला जलनील असं म्हणतात। तर जे रत्न तांबूस, निळ्या म्हणजे फिक्कट जांभळ्या रंगाचे असते त्याला इंद्रनील असं म्हणतात। व्यक्तिमत्व आणि व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहता खाण मालक, बिल्डर, कंत्राटदार, मोठे कारखानदार, श्रमजीवी व्यक्तींचे पुढारी यांना हे रत्न विशेष लाभदायक ठरतं। शनी हा परिपक्व बुद्धीचा कारग्रह असल्यामुळे राजकारणातील मुत्सद्दी व्यक्ती, परकीय देशातील वकील म्हणजे ॲम्बॅसेडर, लाखो लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती, देशाचे किंवा राज्याचे आर्थिक बजेट सादर करणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी तर नीलम हे रत्न भाग्यरत्नच म्हणायला पाहिजे। आर्थिक अडचणी दूर करून सुख, संपत्ती आणि वैभव प्राप्त करून देण्याची शक्ती नीलम या रत्नामध्ये आहे। संकटाचे निवारण करून मानसिक सुख, शांती, ऐश्वर्य, सत्ता देण्याचं सामर्थ्य सुद्धा या रत्नामध्येच आहे। ग्रीक लोकांच्या मते तर नीलम रत्न धारण केल्याने स्त्रियांमध्ये अनैतिकता येत नाही। आता याचा औषधी गुणधर्म पाहूया। गुडघे, पाय, शिरा, नसा या संबंधातले आजार, तसंच वात, संधिवात, स्नायूंचं दुखणं आणि सततचा होणारा सर्दीचा त्रास याच्यावर अंगावर नीलम रत्न वापरणं विशेष फायद्याचं ठरतं। अर्थात योग्य औषध उपचार घेत ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांची लग्न राशी मेष, वृषभ, तुळा किंवा वृश्चिक आहे, दुसरं म्हणजे जन्मकुंडलीमध्ये शनिग्रह 4थ्या, 5व्या, 10व्या किंवा 11व्या स्थानापैकी कुठल्याही एखाद्या स्थानामध्ये आहे, तिसरं म्हणजे शनीची साडेसाती सुरू आहे, आणि चौथं कोणत्याही ग्रहाच्या महादशेतील शनीची अंतर्दशा सुरू आहे, अशा व्यक्तीने शनीचं रत्न नीलम वापरणं विशेष लाभदायक ठरतं। परंतु ज्यांच्या पत्रिकेत गुरु किंवा शुक्र ग्रहाची युती शनी ग्रहाबरोबर आहे, अशा व्यक्तींना वैराग्य वृत्ती येऊन या व्यक्ती अध्यात्माकडे वळतात, आणि त्यामुळे या व्यक्तीने नीलम रत्न मात्र धारण करू नये, नाहीतर संसार अर्ध्यावर सोडून संन्यास घेण्याकडे यांचा कल होतो। मंडळी, पुन्हा एकदा आठवण करून देतो, ग्रहरत्नांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी हे व्हिडिओज बनवत आहेत, परंतु आपण मात्र कोणतेही रत्न वापरण्यापूर्वी योग्य माहितगार व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊनच रत्न वापरावे ही अगदी कळकळीची विनंती। माहिती कशी वाटली अवश्य कळवा। पुढच्या भागामध्ये नजरबाधेचा त्रास दूर करणारं राहूचं रत्न गोमेत याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। कळावे लोभ आहे आणि तो वाढावा। धन्यवाद।